AIB ची एक्झाम एक दिवसावर आली आणि परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जातील बऱ्याच विद्यार्थ्यांनी मग ते इंग्लिश मीडियम मधून असेल किंवा मराठी माध्यमातून असेल किंवा हिंदी मधून असेल, प्रत्येकाने टेन्शन घेतलेलं आहे. 100 मार्काची परीक्षा 45 मार्क पास होण्यासाठी पाहिजेत. सहज 45 मार्क हे जर 6 विभागात प्रश्नावली पाहिली तर पहिल्या काही टप्प्यातच तुम्ही पासिंग पर्यंत जाऊ शकता. परंतु सिव्हिल प्रोसिजर कोड असेल किंवा एव्हिडन्स असेल, IPC असेल, CRPC असेल, BNSS असेल, कॉन्स्टिट्यूशन असेल, कुठल्याही विभागातून ज्यावेळेस प्रश्न विचारला जाईल गोंधळून जायची गरजच नाही. मी ज्यावेळेस बारकाईनं प्रश्नपत्रिकेकडे पाहिलं, मागच्या सुद्धा काही प्रश्नपत्रिका पाहिल्या, रिपीट प्रश्न त्या सेक्शनवर येतात. बहुतांशी 45 प्रश्नापर्यंत IPC ऍक्ट आणि मग सेक्शन यानुसार अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात जिथं तुम्हाला उत्तर शोधणं सुद्धा सोपं जातं. फक्त बेअर ऍक्ट ज्या विदाऊट नोट्स असतील, ओपन बुक एक्झाम असल्यामुळे तुम्ही सहज सोबत घेऊन जाऊन उत्तर शोधून तुम्हाला त्या ठिकाणी तिथं मार्किंग करायचे. फक्त गोंधळ एवढाच आहे की पूर्ण व्यवस्थित प्रश्न वाचल्याशिवाय, कमी वेळामध्ये प्रश्नपत्रिका सोडल्याशिवाय तुम्हाला ती तात्काळ त्याच्यामध्ये यश मिळणार नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे. मी काही जुन्या प्रश्नपत्रिकेचा संच पाहण्याचा प्रयत्न केला किंवा बऱ्याच वकिलांशी चर्चा केली ज्यांनी AIB एक्झाम दिली. बहुतांश म्हणजे करंट मधल्या ज्यांचं वाचन चांगलंय त्या वकिलांचं म्हणणं आहे की तुम्हाला सेक्शन आणि बेअर ऍक्ट हे काही अंशी जरी वाचले पाहिजेत, पाठ असले पाहिजेत, यासोबतच तुम्हाला तो प्रश्न कुठल्या सूचीच्या अंतर्गतून म्हणजे शेड्यूल मधला विचारलाय किंवा आन्सर कसं विचारलंय किंवा कुठल्या सेक्शन मध्ये तिथं अर्थ कशा पद्धतीने दिलाय, डेफिनेशन मधला क्वेश्चन कसा आहे किंवा अजून वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं जे प्रश्न विचारले जातात तो प्रश्न तुम्हाला समजला पाहिजे. समजा प्रश्नपत्रिका समोर दिली आणि आपल्याला व्यवस्थित वाचून जर ते नाही समजलं तर तुम्हाला पुस्तक हातात आहेत ना, आपण बेअर ऍक्ट घेऊन जाणार आहे त्या एक्झाम मध्ये आणि बेअर ऍक्ट घेऊन मग शोधायचंय. इथं काय स्वतःच आणि 4 ऑप्शन मधून तुम्हाला तुमचं उत्तर त्या ठिकाणी द्यायचंय. फक्त प्रश्न एवढाच आहे की तुम्हाला ते वेळेत 3 तासात 100 मार्क सोडवता आली पाहिजेत. मराठीचे जे भाषा घेतलेले विद्यार्थी असतील मराठीतून सोडवतील, हिंदीतले हिंदीतून, इंग्रजीतून. पण कॉन्स्टिट्यूशनची भाषाच इंग्रजी असल्यामुळं बहुतांश विद्यार्थी हे इंग्रजी भाषेतूनच देतील. काही शब्द हे समजतील न समजतील, परंतु प्रत्येक प्रश्नांमधला महत्वाचा शब्द हा समजला तरच तुम्हाला प्रश्नाचं उत्तर बेअर ऍक्ट मध्ये तोच शब्द जशाचा तसा आहे का याच्यावरून सुद्धा तुम्हाला तो प्रश्न सोडवता येईल. इतके म्हणजे कॉम्प्लिकेशन निर्माण करणारे प्रश्न सुद्धा विचारले जातात. फक्त आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायचे की आपल्याला आपले बेअर ऍक्ट हे व्यवस्थित वाचता लक्षात आले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं, लॉ इन मराठी या युट्यूब चॅनलवरून तुम्ही इतर व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला सगळं तसं दिलं जातं. याच्यापेक्षा मी तुमचा जो कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न करतोय किंवा तुम्हाला जी माहिती देतोय एक सकारात्मक तुमचा सहकारी म्हणून. बघा, जर आपल्याला एखादा प्रश्न विचारला गेला किंवा ज्या वेळेस आपल्याला प्रश्न आपल्या समोर आहे आणि आपल्याला बेअर ऍक्ट मध्ये अख्खं पुस्तक शोधायचंय, अशी गरज आहे का? ज्यावेळेस तुम्हाला
सीपीसी मधला प्रश्न असेल तर अगोदर तुम्हाला त्याचं जे त्याच्यात सेक्शन दिलेलं आहे ते सूचीमध्ये शोधायचंय. म्हणजे तुमचा पानं चालण्यात वेळ घालवायचा नाही. पहिल्या तिसऱ्या पानालाच तुम्हाला सूची दिलेली म्हणजे अनुक्रमणिका दिलेली असते, त्याच्यातच तुम्हाला तिथं शोधायचंय आणि त्याच्यातून मग तुम्हाला आतमध्ये जायचंय. म्हणजे कारण बहुतांश माहिती या प्रत्येक सेक्शनच्या समोर त्याचं जे डेफिनेशन दिलेलं आहे त्याची जी माहिती दिली तिथंच कळतं. दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला आतमध्ये जाऊन त्या सेक्शन मध्ये किती डिस्क्रिप्शन त्याचं दिलंय ते वाचायचंय आणि त्याच्यात जर सब क्लॉज असतील तर ते सगळे पटकन नजरे खालून घालायचे. कारण तुम्हाला जे ऑप्शन उत्तर दिलेलं आहे त्याचं मिळतं जुळतं तुमचं कशात येतं हे तुम्हाला कळलं पाहिजे. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट, एका महाविद्यालयातले जर बाय फॉरगेट केलं तर बरेच विद्यार्थी त्या कॉलेजवर आपल्या ओळखीच्या किंवा जवळपासच्या आलेले असतात. पण सगळ्यांची प्रश्नपत्रिका ही इतर परीक्षेसारखी नसते. म्हणजे माझ्या शेजारी जो बसलाय, माझ्या पुढं असेल किंवा माझ्या डाव्या बाजूला जो असेल किंवा पाठीमाग असेल, या चारही जणांची प्रश्नपत्रिका ही वेगळी असेल. वेगळी म्हणजे कशी, तर ती प्रश्नपत्रिका साधारणतः प्रश्न खालीवर, जसं सीईटीची आपण एक्झाम दिली, सीईटीच्या एक्झाम मध्ये प्रत्येकाला प्रश्न तेच होते पण ते पुढे मागे होते. ही सुद्धा परीक्षा त्याच टाईपची असणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही दुसऱ्याचं बघून जर ऑप्शन म्हणजे उत्तर लिहू लागले तर गडबडी होऊ शकते. कारण तुमचा जो प्रश्न आहे, समजा तुमचा जो पहिला प्रश्न आहे त्याचा तो 15वा असू शकतो, शेजारच्याचा 30वा असू शकतो, समोरच्याचा तो 90वा असू शकतो. पण प्रश्न साहजिक आहे तसेच असले तरी ते खालीवर असणार. त्यामुळं तुमचं आमचं कुणाचंही आसपासच्या लोकांचं जुळणार नाही. जुळणार कुणाचं, तुमचं आणि बेअर ऍक्टचं, तुमचं आणि त्या प्रश्नपत्रिकेचं. जे क्वेश्चन आहेत त्याच पद्धतीचे क्वेश्चन त्याच पद्धतीनं तुम्हाला बारकाईनं बघून पहिल्या 2 तासामध्ये जर तुम्ही 45, 50, 60 मार्क, 70 मार्क क्रॉस केले तर पुढच्या 1 तासामध्ये तुम्ही काहीही करून 20 मार्क, नंतर तुम्ही काय गोळ्या हाना. परंतु पहिले मात्र तुम्हाला जबाबदारीनं बारकाईनं जे सब्जेक्ट आणि सेक्शन वाईज, म्हणजे आयपीसीचा असेल तर आयपीसीच्या तो बारकाईनं प्रश्नपत्रिका तपासून त्याचा अभ्यास करून 100 मार्कापैकी तुम्हाला 50, 60, 70 च्या जवळपास मार्क घेण्यासाठी काही गोष्टी बारकाईनं बेअर ऍक्ट लक्षात घेऊन समजूनच तुम्हाला एक्झाम द्यावी लागेल आणि मग तुम्ही यशस्वी व्हाल. एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय. आपण कसे प्रश्न असतील, कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातील या सुद्धा माध्यमाची चर्चा करायची पुढच्या व्हिडिओमध्ये. प्रत्येक व्हिडिओ पाहत चला आणि लॉ इन मराठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.